हिवाळा आला की आपण रात्रीच्या जेवणामध्ये अगदी शॉर्टकट मेनू बघतो, म्हणजे अगदी पोटभरीचंही असेल, चमचमीत असेल, पण अगदी शॉर्टकटमध्ये झटपट बनणारं असेल, पोटभरीचं असेल, खूप जास्त तामझाम करून खूप जास्त वेळ खाऊ रेसिपी नसावी आणि अगदी झटपट कमी भांडे निघतील अशी काहीतरी वन पॉट मील असावं, ज्याने पोट छान भरेल, स्वादिष्ट आणि पौष्टिकही असेल असं. तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आज आपण बघणार आहोत मटार पुलाव. अगदी ताज्या मसाल्यांपासून अगदी चमचमीत, अगदी झणझणीत होतो आणि खूप छान चवीला लागतो. सुगंधित हा पुलाव तयार होतो. अगदी वासानेच खाण्याची इच्छा होईल. लांबून लांबून लोक वास घेत येतील असा हा पुलाव होणार आहे. नमस्कार, मी पूजाच मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत. तर आज आपण बघणार आहोत ताज्या हिरव्या मसाल्यातील हिरव्या वाटाण्याचा हिरवागार असा मस्त मटार पुलाव. तर हा मटार पुलाव, सुगंधित मटार पुलाव बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी किंवा 1 ग्लास इतका बासमती तांदूळ घेतलेला आहे. अगदी जुना आहे, त्यामुळे खूप छान मोकळा भात होतो. बासमती ऐवजी तुम्ही रेग्युलर वापरातला तांदूळ वापरला तरी देखील चालेल. 1 वाटी तांदळासाठी इथे अर्धी वाटी मी फ्रेश मटार वापरला आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले आहे. कांद्याने खूप छान सॉफ्ट होतो, त्यामुळे 2 कांदे घ्यायचे आणि 1 टोमॅटो, मध्यम आकाराचा टोमॅटो मध्यम आकाराच्या फोडी करून घेतल्या आहे, कारण हा फक्त कलरसाठी आहे, नाही टाकला तरी देखील चालेल. आणि फ्रेश मसाला, फ्रेश वाटण बनवण्यासाठी इथे मी फ्रेश अशी कोथिंबीर घेतली आहे भरपूर सारी, आणि त्याचबरोबर कोथिंबीरच्या या काड्या देखील घेतल्या आहे. खूप छान सुगंध येतो, नक्की वापरा. आणि इथे गार्डनमधला फ्रेश पुदिना होता, तो देखील टाकला आहे, खूप छान चवीला लागणार आहे. तर 6-7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, लवंगी मिरच्या घेतल्या आहे, मस्त चमचमीत होणार आहे पुलाव. तर 2 इंच आलं घ्यायचं, 10-12 लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि हा पूर्ण मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. तर मिक्सरला अगदी 2-3 चमचे इतकं पाणी टाकून छान बारीक अशी पेस्ट बनवायची. या सर्व इन्ग्रेडियंट्समुळे खूप छान चव येणार आहे आपल्या पुलावला. तुम्ही जर कधी हा पुलाव बनवला नसेल तर एक वेळ नक्की या अशा ताज्या मसाल्यापासून बनवून बघा. तर आता हा झटपट बनवण्यासाठी, कमी भांडी निघण्यासाठी गॅसवर कुकर ठेवला आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे. आणि सुगंधित पुलाव आहे, त्यामुळे सुगंधित मसाल्याच्या वस्तू तर वापरल्याच पाहिजे. त्यासाठी इथे 1 चक्री फूल घेतला आहे, 1 मोठा तुकडा दालचिनीचा घेतला आहे, 2 तमालपत्र आणि 1 चमचा शहाजिरे घेतले आहे. शहाजिरे नसतील तर साधे जिरे वापरले तरी देखील चालणार आहे. अगदी मस्त सुगंधित होण्यासाठी हे सर्व सुगंधित मसाल्याच्या वस्तूच वापरल्या आहे. आणि यामध्ये आता हा आपण बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊ आणि छान सॉफ्ट होईपर्यंत, लाईट ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मध्यम आचेवरती परतून घेतला आहे. आता यामध्ये आपण जी ताज्या मसाल्याची जी पेस्ट बनवली होती, हिरवी पेस्ट, ती टाकून घेतली आहे आणि हे देखील छान परतून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं उघडल्यानंतर देखील छान सुवास येतो. कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण, खूप छान सुगंध आला. छान परतून झाल्यानंतर यामध्ये हा फ्रेश मटार टाकून घेतला आहे. तुम्ही हे फ्रेश वाटाणे किंवा मटार तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही फ्रोझन देखील वापरू शकता, फक्त तो शेवटी टाकायचा आहे. इथे हा कच्चा आहे, फ्रेश आहे, त्यामुळे आता टाकून परतून घेतला आहे. मिनिटभर या मसाल्यांसोबत परतून घ्यायचा. छान तेल सुटू लागलं आहे आपल्या मसाल्याला. वाटाणा देखील थोडा हलका सॉफ्ट झाला आहे. आता यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊ. अर्धा चमचा इतकी हळद पावडर टाकून घेतली आहे, 1 छोटा चमचा इतका गरम मसाला आणि 1 मोठा चमचा इतका धने पावडर टाकून घेतली आहे. खूप जास्त मसालेही वापरायचे नाही. आपला जो फ्रेश मसाला बनवला आहे त्यानेच खूप छान टेस्ट येणार आहे. गरम मसाल्याऐवजी चिकन मसाला वापरला तरी देखील खूप अप्रतिम होतो हा पुलाव. आता हे देखील मसाले फ्राय करून झाले आहे. आता इथे हे तांदूळ जे आहे ते मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले होते, निथळून घेतले आणि ते टाकून घेतले आहे. तुम्ही इथे कुठलाही तांदूळ वापरू शकता. आणि आता आपण हा कुकरमध्ये बनवतो आहोत, त्यामुळे मी बासमती असून देखील भिजत नाही घातला, लगेच धुवून वापरला आहे. आता हा देखील यामध्ये मिनिटभर परतून घ्यायचा मसाल्यांसोबत, म्हणजे छान फ्लेवर येईल आपल्या तांदळाला आणि भात देखील छान मोकळा सुटसुटीत होईल. आता हा देखील छान मस्त मिक्स झाला आहे मसाल्यांसोबत. आता सगळ्यात शेवटी यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो अगदी शेवटी टाकायचा, कारण हा फक्त आपण कलरसाठी ॲड केला आहे, याचा कुठलाही रोल या भातामध्ये नाही.
आता इथे 1 वाटी तांदळासाठी 2 वाट्या इतकं गरम पाणी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। तांदूळ जुना आहे त्यामुळे मी 1 वाटीसाठी 2 वाट्या इतकं पाणी वापरलं आहे। तुमचा तांदूळ जर नवा असेल तर तुम्ही 1 वाटीसाठी 1.5 किंवा 1.25 वाटी इतकं पाणी वापरू शकता। पाणी गरमच टाकावं। आता चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपला हा सुगंधित पुलाव आणखीन सुगंधित आणि आणखीन चवदार होण्यासाठी 1 मोठा चमचा फुल भरून इतकं साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता आत्ताच काय रंगत आली आहे आणि सुगंध देखील छान येत आहे। आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि हाय फ्लेमवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। अगदी 5च मिनिटात या शिट्ट्या होतात आणि अगदी झटपट आपला पुलाव तयार होतो। शिट्ट्या झाल्यानंतर काय सुगंध येत आहे, अगदी घरातच नाही तर घराबाहेर देखील याचा सुगंध दरवळत आहे। पूर्ण प्रेशर रिलीज झाल्यानंतर कुकरचं झाकण आपण उघडून घेतलं आहे। आहा वाव, काय सुपर दिसत आहे आपला भात, अगदी एकच नंबर झाला आहे आणि इतका सुगंध दरवळत आहे। आता मी तुम्हाला दाखवते किती मोकळा सळसळीत झाला आहे आणि प्रत्येक दाणा अगदी परफेक्ट कुक झाला आहे, शिजल्या गेला आहे। खूप जास्त मिक्स नाही करायचं, नाही तर आपला दाणा तुटू शकतो। हलक्या हाताने खालून चमचा घालून हा काढून घ्यायचा आहे। आता लगेच प्लेटमध्ये घेऊ। तुम्ही बघू शकता असा गरमागरम वाफाळता भात आणि तो देखील ताज्या मसाल्यातला। तर यापेक्षा जास्त अधिक काय हवं असतं या पापी पोटाला? तर नक्की बनवून बघा, अगदी मस्त झाला आहे। रंग तुम्ही बघू शकता काय सुरेख आला आहे। सुगंध इथून येत नसेल पण अगदी तुम्ही बनवून बघा, मग तुम्हाला समजेल की मी खरंच काय सांगते आहे। तर आता हा आपला पुलाव रेडी आहे। मटारच्या आणि तसेच भाताच्या आणखीनही बऱ्याच रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती आय बटनवर आणि व्हिडिओच्या शेवटी देखील दिलेली आहे, त्या देखील नक्की चेक करा, नक्की बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा तुम्हाला मी नॅचरल लाईटमधला बाहेरचा लुक दाखवते, काय सुरेख रंग आलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर अजूनही नवीन असाल लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया, बाय बाय।